नमस्कार, मी राधिका सुदामगुंड। आज राजयोद्धा टॉकमध्ये मला माझा आत्तापर्यंतचा जीवन प्रवास सांगायची त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानते। माझ्याबद्दल सांगण्यास आता मी सुरुवात करते। माझं शिक्षण बीटेक ॲग्रिकल्चर झाले आणि सध्या मी मार्केटिंगमध्ये MBA करते आहे। आणि माझ्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर मी प्लांट्स नर्सरी ओनर आहे, म्हणजे झाडांची नर्सरी आहे माझी। आणि त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आणण्यासाठी मी त्याच्यामध्ये ऑनलाईन प्लांट्स सेलिंग, आपण जसं म्हणतो की फ्लिपकार्ट आहे जे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स विकतात, तसं मी ऑनलाईन झाडं विकते। त्याच्यासाठी मी विविध माध्यमांचा आत्तापर्यंत उपयोग केला आहे आणि त्यामध्येच लँडस्केपिंग सर्व्हिसेस देखील आम्ही प्रोव्हाइड करतो। माझं लहानपण हे खरं तर गावी सुरू झालं, म्हणजे आम्ही लहानपणी नांदगावला राहत होतो, जे की चौफुल्याच्याच जवळ आहे। तिथपासून बालवाडी मी तिथे केली। दौंडला नंतर आम्ही 2 वर्ष होतो, त्याच्यानंतर 1 वर्ष आम्ही तळेगाव दाभाडेला होतो। आता एवढा प्रवास का झाला, एवढ्याशा वर्षांमध्ये आम्ही एवढ्या ठिकाणी का राहिलो, तर त्याचं कारण की माझे वडील यांचा बिझनेस होता ड्रिप इरिगेशन सिस्टीमचे ते डीलर आहेत आणि त्या संदर्भात त्यांना भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी कामं करावे लागायचे। आणि जेही ठिकाण जवळ आहे, ज्या क्षेत्रात त्यांना संधी मिळते, काम करायला मिळते, तिथे तिथे आम्ही शिफ्ट होत होतो, कारण आम्ही लहान होतो। त्यानंतर पुण्यामध्ये जसं आम्ही मोठं झालो, मी 4th स्टँडर्डमध्ये गेले, तेव्हा मी ठरवलं की आता आपण इथे सेटल होऊया, कारण शिक्षणासाठी तेच विद्येचं माहेरघर म्हणतात पुण्याला, तर मग तिथून दुसरीकडे कशाला। तर तिथपासून आम्ही पुण्यात आहोत आणि 4थी पासून 12वीपर्यंतचं शिक्षण माझं पुण्यामध्ये झालं। तर मला फॅसिनेशन होतं की मला डेंटिस्टच बनायचं आहे, त्यामुळे मी सायन्स साईड खरं तर निवडली होती। त्याच्यानंतर असं झालं की भयंकर अभ्यास करावा लागतो जर तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे तर असं झालं की थोडंसं तिथे आम्ही मागे पुढे झालो आणि तरीही संधी मिळत होती की आपण डॉक्टर बनू शकतो, पण माहीत नाही कसं, पण मी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये पडले, कारण माझे वडील देखील ॲग्रिकल्चर फील्डला बिलॉंग करतात आणि माझ्या घरी शेती आहे। माझ्या आईच्या माहेरी देखील शेती होती, त्यामुळे शेतीबद्दल आवड ही आहेच आणि ती कायम राहील असं मला वाटतं। त्यामुळे मग जेव्हा ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पडले, बीटेक ॲग्रिकल्चर घ्यायचं ठरलं। आत्तापर्यंत BSc ॲग्रिकल्चरबद्दल मी खूप काही ऐकलं होतं, पण बीटेक ॲग्रिकल्चर हा सेक्टर असतो, त्यांना पुढे जाऊन काय फ्युचर असतं हे मला नंतर समजलं। जसं की आता माझं स्वप्न डॉक्टर बनणं होतं, पण मला ॲग्रिकल्चरमध्ये यावं लागलं। त्यावेळेस आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याला आईवडिलांबद्दल किती रोष असतो की मला कुठे टाकलं आहे, मला काय टाकलं आहे, मला हे आवडत नाही आहे। तरी देखील म्हणजे लहानपणापासून हीच शिकवण होती की हातात आले ते सोडायचं नाही, आता आणलं आहे तर पार पाडायचं। तर मग असं होत गेलं की हळूहळू मला त्यात आवड निर्माण होत गेली, जसं जसं मी शिकत गेले। कारण कितीही काही म्हटलं तरी आपल्या घरचं बॅकग्राऊंड, आपल्या घरी ज्या गोष्टी बोलल्या जातात त्याच्याबद्दल आपल्याला एक वेगळी आवड असते। तर मग माझी आवड हळूहळू जोपासत गेली। पण याच्यामध्ये एक गंमत तुम्हाला सांगायची झाली तर मी कॉलेज लिटरली सामान सगळं घेऊन मी घरी देखील गेली आहे की मला गावात राहायचं नाही आहे। पुण्यातून जिकडे झगमगाट आहे, जिकडे मज्जा आहे, जिकडे खूप फ्रेंड्स आहेत आणि कुठेही फिरायची आपल्याला मुभा आहे, अशा ठिकाणून एका अशा गावात जाऊन राहणं जिकडे बेसिक जसं की आपण सर्व खाण्यापिण्याच्या गोष्टी, फिरण्याच्या गोष्टी, लोकांचं बिहेवियर, कपडे, ह्या सर्व गोष्टी मला ॲडजस्ट करायला लागल्या। पण त्याचं फळ मी असं समजते की आत्ता जाऊन मला कळलं आहे की ॲग्रिकल्चर हॅव अ ब्राईट फ्युचर। तर फायनल इयरमध्ये आमचं असं असतं की आम्हाला शेवटचे जे 6 महिने असतात, आपलं 8th सेमिस्टर जे असतं ते आम्हाला ट्रेनिंग असतं। तर त्या ट्रेनिंगमध्ये असा पार्ट असतो की तुम्ही कुठेतरी जाऊन इंटर्नशिपसारखं तुम्ही काम करायचं त्यांच्याकडे, त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळतात आणि तुम्हाला वायवा होते आणि तुमची डिग्री पार पडते। तर मग याच्यामध्ये मला एका फूड कंपनीमध्ये मी माझा ट्रेनिंग निवडलं आणि त्याच्यानंतर पार्ट टाईम मी एका ॲग्रिकल्चरल बेस्ड कन्सल्टन्सीमध्ये काम करत होते। तर त्याचा मला असा फायदा झाला, फोनवरती कस्टमर्सशी कसं बोलावं,
स्वतःला प्रेझेंट कसं करावं, कुठले मुद्दे तुम्ही कन्सिडर केले पाहिजेत, किंवा तिकडे भरपूर स्टुडंट्स यायचे जे माझ्याच फील्डमध्ये होते, ज्यांना ट्रेनिंगला जायला असायचं. कारण आमच्या डिग्रीमध्ये सेकंड इयरनंतर 1 महिना, थर्ड इयरनंतर 1 महिना आणि फायनल इयरचं 8वं सेमिस्टर आम्हाला ट्रेनिंग असायचं. तर ह्या ट्रेनिंगचे जे विद्यार्थी असायचे ते त्या कन्सल्टन्सीमध्ये यायचे. तर मग त्यामुळे स्टुडंट्सला कसं हँडल केलं पाहिजे, हाऊ टू बी अ लीडर, तुम्ही कसं बोलायला हवं, जर कोणी गेस्ट आलेत तर तुम्ही त्यांच्याशी कसं बोलायला पाहिजे, किंवा त्यांचं आदरातिथ्य कसं केलं पाहिजे, त्यांचं इंट्रोडक्शन तुम्ही कसं केलं पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्ही नोटीस करता तिथे. आणि मी सर्व या गोष्टी नोटीस केल्या तिथे असताना आणि त्याचा मला फायदा झाला. तर आणि सोबतच असं होतं की माझ्या बाबांचं बिझनेस बॅकग्राऊंड असल्यामुळे मला कायम कानावरती शब्द पडायचे की आपण गोष्टी कशा हँडल केल्या पाहिजे, प्रॉब्लेम आला आहे तर कसं हँडल करायचं, कोणाला फोन करायचा, किंवा जास्त टेन्शन घ्यायचं नाही. हल्ली म्हणजे मी असं भरपूर ठिकाणी पाहते की टेन्शन आपल्याला भरपूर पटकन येतं, प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत नाही आहेत असं दिसतं, तेव्हा आपण हतबल होतो. पण लहानपणापासूनच या सर्व गोष्टी माझ्या कानावरती असल्यामुळे मला भरपूर त्याचा उपभोग घेता आला की ज्ञान मला मिळत गेलं आपोआप. आणि यातूनच आता सुरुवात झाली माझ्या करिअरकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची. खरं तर मी जेव्हा थर्ड इयरला होते तेव्हापासूनच आमची प्लांट्स नर्सरी होती. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही ऊस रोपे, भाजीपाला रोपे ही आम्ही विकायचो. आणि त्याचनंतर 1-2 वर्षानंतर आम्ही अजून एका नर्सरीमध्ये इन्व्हेस्ट केलं, जिथे सेम ऊस रोपे आणि भाजीपाला रोपे आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत होतो जशी डिमांड असेल त्यानुसार. आणि याच काळात याच सोबत मी माझ्या करिअरकडे, मी काय करिअर करावं याच्याकडे पाहत होते. आणि बाबा माझे ड्रीप इरिगेशन सेक्टरमध्ये असल्यामुळे मला समोर एकच मार्ग दिसायचा की नेटाफिम ड्रीप इरिगेशन सिस्टीममध्ये मी ॲज अ ड्रीप इरिगेशन डिझायनर जॉईन होईल आणि मग मी माझं काय असेल ते काम चालू ठेवेल. पण बॅक ऑफ द माइंड मला कायम माहीत होतं की मला डेस्क जॉब करायचा नाही आहे. मला थोड्या काळासाठी शिकण्यापुरतं मी ते करू शकते, पण माझी आवड ही नवनवीन लोकांना भेटण्यात, त्यांच्यासाठी काम करण्यात आणि त्यांच्या ज्याही काही गरजा असतील त्या जाणून घेऊन पूर्ण करण्यात मला इंटरेस्ट होता. हे मला बॅक ऑफ माइंड माहिती होतं. आणि फॉर्च्युनेटली त्याच्यानंतर माझी डिग्री पास होताच लॉकडाऊन झालं. ही बऱ्याच लोकांसाठी अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे लॉकडाऊन, पण मी स्वतःसाठी फॉर्च्युनेट समजते. कारण त्यानंतर मला जॉब करायचा नाही आहे आणि मला बिझनेसच करायचा आहे या डिसिजनवरती मी आले. खरं बोलायचं झालं तर बिझनेस हे एक आपलं बाळ असतं, ज्याला आपण खाऊ पिऊ घालून प्रेम देऊन आपण त्याला वाढवतो. आणि जेव्हा ते वाढतं तेव्हा आपल्याला आनंद होत असतो, जसं आपल्या आईवडिलांना होतो. तर मग माझं असं म्हणणं आहे की बिझनेसमध्ये जे तुम्ही काही कष्ट कराल ते सर्व कष्ट तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहेत. म्हणजे जेही तुम्ही पैसे कमवाल ते तुमचे स्वतःचे असतील. जसं की जॉबमध्ये तुम्ही पैसे कमवाल ते एक ठराविक रक्कम असेल जी तुम्हाला महिन्याला मिळत जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी असता, काही दिवसांनी असमाधानी होता आणि कामातला रस निघून जातो. तसं बिझनेसमध्ये नाही आहे. रोज नवीन अडचण येते, रोज तुम्हाला ती सोडवावी लागते आणि रोज तुम्हाला नवीन गोष्टी शिकाव्याच लागतात जर तुम्हाला त्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर. शेतामध्ये आमची शेतीसुद्धा आहे आणि ड्रीप इरिगेशन बिझनेससुद्धा आहे. तर शेतामध्ये ऊसाला काय खत द्यायचं हे कोणाकडून लिहून देऊन ते देत नाहीत. त्या खताचा उपयोग काय, त्या खतामध्ये कुठले कुठले कंटेंट्स आहेत आणि त्या खताचा आपल्या पिकाला किती काळासाठी उपयोग होईल हे सगळा अभ्यास करून ते त्यानंतर देतात. त्यामुळे हे जिज्ञासू बाळ जे तुमच्यातलं आहे ते तुम्ही कधी मारायचं नाही. आणि ते तिथेच होतं जिथे तुमचा बिझनेस असतो किंवा जिथे तुमची स्वतःची गोष्ट असते. कारण कितीही नाही म्हटलं तरी नोकरी ही एक चौकट आहे, त्याच्याबाहेर उडी मारण्याची परमिशन तुम्हाला नसते. तो ज्याच्या हाताखाली तुम्ही काम करताय त्याचं तुम्हाला ऐकावं लागतं. म्हणून मी बिझनेस निवडला. तर त्यामध्ये बरेच पार्ट्स आहेत की आपण झाडाला मेंटेनन्सला लागणाऱ्या कात्रीपासून ते कुंड्यांपर्यंत ह्या सर्व गोष्टी आपण ऑनलाईन प्रोव्हाइड करतो. प्लस जर काही लोकांना वेळ नसतो, जसं की आता मला काळाची गरज समजली आहे. बरेच लोक
असं काम करतात, IT सेक्टर फॉर एक्झाम्पल घ्या, त्या लोकांना आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही आहे. तर मला असं वाटलं की त्यांच्यासाठी आपण गार्डन तयार करून देऊ, त्यानंतर त्यांना मेंटेनन्ससाठी सुद्धा माणसं देऊ. म्हणजे माझ्याकडे माझी माळ्यांची टीम देखील आहे, जे तुमचा महिन्यातून एकदा जशी तुमची रिक्वायरमेंट असेल, जशी तुमची झाडं असतील त्यानुसार तुमच्यासाठी काम करतील. तर ह्या गोष्टी चालू केल्या आणि याला ट्रिमेंडस रिस्पॉन्स आला आणि खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला की आम्हाला हे प्रोफाईल, आम्हाला हे सेक्टर आवडते. आम्हाला जसं आम्ही डीमार्टमध्ये जाऊन सर्व गोष्टी एकत्र घेतो तसं झालं आहे की आम्ही फुलोरा नर्सरीकडे जाऊ आणि आम्हाला सर्व गोष्टी मिळतील. आणि आमचा हा मोटोच होता की आम्हाला सर्व सोल्युशन्स जितके आम्ही करू शकतो, कॅपॅबिलिटी आमची जेवढी आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू. तर असं आम्ही चालू केलं. त्यानंतर ह्या सर्व गोष्टींचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की माउथ पब्लिसिटी खूप वाढली आमची. लोक एकमेकांना सांगायला लागले की मी इकडनं ऑर्डर केलं, मी माझं घर असं मी यांच्याकडून करून घेतलं. ते फक्त फोटो घेतात एका जागेचा आणि ते त्याच्यात बसवून देतात आपल्याला पाहिजे ती झाडं. आणि जर मला एखादं झाड हवं आहे, ते जर माझ्या घरात येणार नाही तर ते महाग असलं तरी ते ठामपणे नाही सांगतात. अशी पब्लिसिटी, आता हे अर्थातच मला फीडबॅकमधून समजलं नंतर. तर या सर्व गोष्टींचा फायदा होत गेला. आणि लँडस्केप डिझायनिंगबद्दल बोलायचं झालं तर हळूहळू काही बंगलोज आणि काही नवनवीन साईट्स जसं की हॉटेल्स असतील किंवा मंगल कार्यालय असेल, यांचं आम्ही थोडंफार डिझाईन प्रोव्हाइड करायला चालू केलं. मग डिझाईनमध्ये त्यांना आवड निर्माण झाली आणि ते आम्ही पुढे कंटिन्यू करत गेलो. आणि अनायासे कोल्हापूरचा कनेरी मठ आहे, तिकडे मला ॲज अ लँडस्केप कन्सल्टंट म्हणून संधी मिळाली. कारण माझं जे मेंटेनन्सबद्दल मत आहे किंवा कुठलं झाड लावलं पाहिजे, कुठल्या मातीमध्ये कुठलं झाड येऊ शकतं आणि किती डेन्सिटीवरती आपण लावलं पाहिजे, याचा त्यांना थोडासा उपभोग घ्यावासा वाटला. तर आत्ता 2 वर्ष झालं मी त्यांना लँडस्केपचं कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करते आहे. आता बिझनेस चालू करायचं, बिझनेस कसा करायचा, त्याच्याबद्दल ज्ञान असणं किंवा कशा प्रोसेसेस केल्या पाहिजे हे सगळं माहीत असणं, पण हे सर्व पुरेसं आहे का? तर माझ्या अर्थी नाही. कारण जेव्हा आपण बिझनेस करण्याचा डिसिजन घेतो, जसं मी मगाशी सांगितलं की बिझनेस करण्याच्या निर्णयापासून मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट होता की तू कर, तुला जमेल. हा विश्वास देणं, हा आत्मविश्वास जागृत करणं माझ्या दृष्टीने खूप मोलाचं आहे. म्हणजे सुरुवात मी अशी करेन की जर माझ्या घरचे मला सपोर्ट करत नसते तर एव्हाना मी इथपर्यंत पोचायला मला खूप कष्ट गेले असते किंवा 100पैकी एक मी 30 ते 40% सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. म्हणजे कमीत कमी 3 वर्षाचा काळ हा आपल्याला सेट होण्यासाठी जातो बिझनेसमध्ये. आणि या गोल्डन काळामध्ये तुमच्यासोबत खंबीरपणे तुमचे जर फॅमिली उभी असेल तर त्यापेक्षा मोलाचं काहीच नाही असं मला वाटतं. त्याचसोबत जेव्हा मला म्हणजे आपण सर्वजण वेब सर्फिंग करतोच, पण जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळते, जेव्हा एखादी गोष्ट नवीन पाहायला मिळते, समजा माझे बाबा बाहेर गेलेत किंवा माझे कुठलीही फॅमिली मेंबर बाहेर गेलेत, तर तिकडे त्यांना या क्षेत्रात जर नवीन काही शिकायला मिळतंय तर त्यांनी येऊन मला सांगणं हे माझ्या ज्ञानामध्ये भर पडल्यासारखं आहे. त्यामुळे मी माझ्या फॅमिलीला सर्व श्रेय देते की आज मी जिथे आहे आणि आज जितकंही काम मी या क्षेत्रात करू शकली आहे आणि पुढे जे काही करणार आहे त्याचं श्रेय देखील मी त्यांनाच देईल. कारण माझं म्हणणं आहे, तुम्हाला तुमच्याकडे टॅलेंट असणं किंवा ते टॅलेंट एक्झिक्यूट करून दाखवणं याच्यासाठी तुम्हाला एक खंबीर व्यक्तिमत्व मागे लागतं. तर माझ्या मागे 4 आहेत. माझा भाऊ देखील कायम मला प्रमोट करत राहतो आणि मला ज्या गोष्टींची खरंच सत्य कटू असतं पण ते तुम्ही ऐकायला हवंच, ते माझा भाऊ मला कायम ऐकवतो. त्यामुळे मी जे काही माझ्याकडनं विलंब होत असेल एखाद्या गोष्टीला किंवा मी व्यवस्थित करत नाही आहे एखादी गोष्ट, तर बेधडकपणे तो मला सांगतो. त्याच्यामुळे मला सुधारण्याची खूप संधी उपलब्ध होते. मी माझ्या या क्षेत्रातल्या माझ्या लोकांना सांगू इच्छिते
जितका माझा अनुभव आहे त्याच्यावरून, की तुम्ही या क्षेत्रात उतरणार असाल तर मी तुम्हाला काही पॉईंट्स सांगते. या जगामध्ये मोबाईल हा आला होता. आपलं बटनाच्या मोबाईलनी काम होत होतं, बरोबर. पण स्मार्टफोन आला. स्मार्टफोन्सनंतर त्याच्यामध्ये अपग्रेडेशन आलं, की कॅमेराज चांगले किंवा त्याच्यामध्ये भरपूर काही फीचर्स आले ज्याचा मानवाला उपयोग झाला. जसं की मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आलं, तर आपण लोकांनी कॅल्क्युलेटर काढून टाकलं. ती जी मोबाईल नावाची थीम आहे, मोबाईल नावाची कंपनी किंवा थीम म्हणा, त्याच्यामध्ये घड्याळ आलं, कॅल्क्युलेटर आलं, त्याच्यानंतर नोट्स आले, त्याच्यानंतर कॅमेरा आला. ह्या बाकीच्या ज्या सर्व गोष्टी होत्या इंडिव्हिज्युअली, कॅल्क्युलेटर, मोबाईल, कॅल्क्युलेटर, या सर्व ज्या काही वेगळ्या गोष्टी होत्या त्याचं काम हा आपला मोबाईल करतोय. तर मग लोकांचा कल आपोआपच मोबाईलकडे वाढला. तसंच माझं म्हणणं आहे, नवीन येणाऱ्या सर्व लोकांसाठी किंवा आत्ताही जे या क्षेत्रात आहेत, तुम्ही मोबाईल बना. तुम्ही एक स्रोत बना ज्याच्याकडून आपल्या कस्टमरच्या सर्व गरजा पूर्ण होतील. आणि माझं सर्वात सोपं एक माझं वाक्य आहे, की तुम्ही स्वतःला प्रॉडक्ट म्हणून बघा. तुम्ही स्वतः एक व्यक्ती आहात. जशी माझी नर्सरी आहे फुलोरा नर्सरी, पण मी स्वतः एक प्रॉडक्ट म्हणून स्वतःकडे बघते. म्हणजे माझं मत मी माझ्या कस्टमरला कमीत कमी शब्दात आणि समजेल असं सोप्या शब्दात समजावून सांगते. त्यामुळे त्यांना ते समजतं आणि त्यांना माझ्याकडून काम करवून घेण्याची किंवा काहीतरी घेण्याची इच्छा होते. तर माझं म्हणणं आहे, कमीत कमी शब्दात आणि कॉन्फिडंटली तुमचं मत तुम्ही कायम डिलिव्हर केलं पाहिजे. भरपूर गोष्टी तुम्हाला एका बिझनेसमध्ये साईड बिझनेस हा असायला हवाच. कारण कधीही एका बिझनेसवरती जर तुम्ही अडून राहिलात किंवा तुम्ही त्यालाच धरून राहिला तर तुम्ही कधीही स्केल करू शकणार नाही. हे कटू सत्य आहे. तुम्हाला सोबत जोडधंदा काहीतरी करायलाच हवा. तर तुम्ही तो शोधून काढायचा. ज्या भागात तुम्ही राहताय, ज्या कंडिशनमध्ये तुम्ही आहात किंवा जिथेही ज्याही सर्कमस्टॅन्सेसमध्ये तुम्हाला ग्रो व्हायचं आहे त्याचा अंदाज घ्या, आढावा घ्या आणि तुम्ही त्यानुसार तुम्ही स्केल करा, स्वतःला अपग्रेड करा आणि त्या सुविधा लोकांना प्रोव्हाइड करा. कधीही जर तुम्ही रेसमध्ये पाहिलं असेल, सर्वात फेमस मोबाईल होता नोकिया. नंतर पुढे आले सॅमसंग आणि आयफोन. का? नोकिया अपडेट झाला नाही, तो स्मार्टफोनमध्ये व्यवस्थित चालला नाही. तर तसंच जर तुम्ही अपडेट होत राहिला तर या शर्यतीत तुम्ही कायम पळत राहाल. जिथे तुम्ही स्वतःला सुधारण्याचं थांबवाल तिथे तुम्ही संपून जाल. त्यामुळे कायम शर्यतीत राहा आणि शर्यतीला सवय बनवा. कुठेही रेस्ट असायला नको. रेस्ट आयुष्यात माणसाची ग्रोथ खुंटवते आणि तुम्हाला संपवण्याच्या मार्गाकडे घेऊन जाते. मी अजून एवढं सांगू शकते की जेव्हा तुम्ही बिझनेस देखील करताय, कस्टमरबरोबर कसं वागावं हे मी तुम्हाला एक छोटीशी आयडिया सांगते. आता तुम्ही एक तुमचा ब्रँड बिल्डअप केला आहे, त्याच्यानंतर कस्टमर तुमच्याकडे येतात आणि आपण जे काही व्हॅल्युएशन, कोटेशन, एनिथिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करतो ते तुम्हाला त्याच्याबद्दल विचारतात. जस्टिफिकेशन, क्लॅरिफिकेशन ते तुम्हाला विचारतात की आपण कसं डिवाईड केली आहे या गोष्टीला. त्यानंतर त्यांचा पुढचा मुद्दा असतो की आम्हाला महाग वाटते. तर या सिच्युएशनला कसं डील करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही असा प्रश्न विचारू शकता त्यांना की ह्या सेक्टरमध्ये जसं की मी झाड विकते, आजूबाजूला झाडं विकणारे बरेच लोक आहेत, मग तुम्ही माझ्याकडे येण्याचं काही स्पेशल कारण का? हा तुमचा दुसरा मुद्दा असेल. पण पहिला तुमचा हा मुद्दा असेल, जर किंमत हा फॅक्टर नसता, म्हणजे पैसे हा फॅक्टर नसता, तर तुम्ही माझ्याकडून हा प्रॉडक्ट घेतला असता का? जर त्यांचं उत्तर हो आहे, त्यांचं उत्तर ह्याच्यावरती हो असेल, तर तुम्ही त्यांना सांगायचं मग आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यामधून तुम्ही मलाच का निवडलं? हे 2 प्रश्न विचारले आणि पॉझिटिव्हली तुम्ही जर त्यांना पटवून देण्यासाठी विचारले तर नक्कीच तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि कधीही फायनान्शियली क्लिअर राहा कस्टमरशी, त्यामुळे तुमचे रिलेशन्स जपले जातात, मेंटेन होतात. हा एक मूलमंत्र आहे. तुम्ही कायम
फायनान्शियली क्लिअर असलं पाहिजे, तुमच्या फायनान्शियल टर्म्स क्लिअर असल्या पाहिजेत आणि तुम्ही जी सर्व्हिस देणार आहे ती बेस्टच असायला हवी. एवढं माझा हा तुम्हाला सगळ्यांना सांगणं असेल की हे तुम्ही मेंटेन केलं तर तुम्ही पुढे जाण्यापासून थांबणार नाही, तुम्ही कायम पुढे जात राहाल. माझ्या सर्वांना शुभेच्छा असतीलच.